शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा हरिहरा शिवशंकरा सकाळचे 8 वाजले आहेत आणि आपले गावकार त्यांच्यासोबत चंदू मामा आपले मामा पण लागतात तर त्यांच्यासोबत देवळामध्ये इलवतोय. आपले कोवाळे असतात ते आपले रामेश्वर म्हणजे संध्याकाळी टिपुरी पौर्णिमेनिमित्त आपण येणार आहोत त्यामुळे ते कोवाळ्यांनी लागतात. तर तो काय कार्यक्रम आपलो तो मंडळी कार्यक्रम काय देवळामध्ये होणार तो मी संध्याकाळी तुमका दाखवीनच येईन तेव्हा ती व्हिडिओ होणारच आहे. पण आता ते आपण म्हणजे कोवाळी घेऊन इला होता इकडे आपल्या गिरे गावातनं रामेश्वर मंदिरात कोवाळीमध्ये गोल असतं असे टरबुजासारखे असे असतं अंदाज चांगला तो घेऊन आपण इला होते संध्याकाळी लागणार आपल्या देवळामध्ये. आणि आता मंडळी चाललंय घरी आहे संध्याकाळी येऊ तेव्हा डायरेक्ट आपण व्हिडिओ सुरुवात करू. मंदिरामध्ये इलंय तो चाललंय चढाव चढतोय घाटी आपली देवळातली या मग झाला. आज पावसाचं वातावरण नाही ऊन टाकला ना तर डायरेक्ट म्हणजे आता संध्याकाळी भेटूया. म्हणजे रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आपण आता इलाव रामेश्वर मंदिराच्या इकडे सकाळी आपण इला होता कोवाळीच ना रे ते कोवाळे घेऊन इला होतो सकाळी आणि त्यानंतर आपण डायरेक्ट आता रात्री 10 वाजता जेवण खाऊन इला. आज टिपुरी पौर्णिमा तर त्या निमित्तानं आपण देवळामध्ये इला. मंदिरामध्ये टिपुरी पौर्णिमा कशी साजरी केली जाता खाली थोड्या पनो आणि आपलं विरू बाकीची मंडळी इलेत खाली आहेत कोलवाडची सगळे पुजारे आणि आपले पुजारी गिर्यातले त्या मंदिरामध्ये. आणि लाईटीची सोय नाही दिसत असं तुमका समोर मंडळी खालून मारलेलो फोकस चांगलो आणि वरसून पण एक गेलेलं म्हणजे रात्री उतरू गेला असला मंदिरामध्ये तर उजेडाची सोय फुल केलेली आहे. गेली सगळे भरपूर कोलवाडच्या आधीच गँग गेली आहे. हा घ्या फटाके संपले की होत संपलेला आहे ना याला विसरून दे मागच्या वर्षी सारखे जोर आहे बॉम्ब नाही आणलो ए सुतळी बॉम्ब कोणाचा तो मागे आणला तो एक आणूच ना याला सचिन सारखं तो उडवून टाकेल उडवलं असतं. हा मंडळ चंद्र पण काय दिसता बघा आज चांदणा कडकडावून जबर दिसता. अरे लगायचा केपीवाला झाला याला. तर मंडळी मजा मस्ती चालूच असणार तिकडे आता पूजेक सुरुवात झालेली आहे तर तिकडे जाऊन बघूया आता. शिवशंकरा
काय आहे काय उभा काय? तर मंडळी देवांची पूजा चालू आणि आपण सकाळी जी कोवाळे आणला होता तर त्यांच्यापासूनच बनवलेली आहे. समोर ज्योत तुमका दिसत असतात तर 2 तुकडे केले जातात आणि त्यामध्ये आतलो भाग काढून त्यामध्ये तेल ओतला जाता आणि त्याच्यामध्ये मेणबत्तीसारखो भाग दिसता. तर कापडाने केलेलो आता बनवलेलो तर त्याने ती ज्योत पेटवलेली मंडळी. तर मंडळी आपल्या रामेश्वर मंदिराच्या समोर जे दीपस्तंभ त्याच्यावरती आपले दिवे लावून झालेले आहेत आता आणि आता थोडे फटाकेबाजी चालू आहे. तर मंडळी मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि आपली रामेश्वर देवाची पालखी सजवली जाता आणि थोड्या वेळात पालखी बाहेर सुद्धा काढण्यात येणार आहे. तर ती सजवताना आपण बघूया आता.
आधी नाही फुटला आता. तर म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपण रामेश्वर मंदिरामध्ये गेला होतो, बघितलाच तुम्ही. परंपरेनुसार आपली त्रिपुरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते आपल्या रामेश्वर मंदिरामध्ये. आणि आपण मजा मस्ती जी काय फाटकेबाजी केला, पालखी सोडून आपलं झालो, तर तुमका बघून एकदम प्रसन्न वाटलाच असणार नक्कीच. म्हणजे आजची त्रिपुरी पौर्णिमेची ही व्हिडिओ आपण इकडेच थांबवणार आहोत. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.